मराठी विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार 2025-26 वितरण सोहळा शनिवार दिनांक 11 जुलै 2026 रोजी अत्यंत दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे आणि प्रभावी आयोजनामुळे उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे तसेच सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले। खासदार तथा यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांच्या शुभ हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा कर्तृत्ववानांचा सन्मान करण्यात आलाय। यावेळी खासदार भास्कर बगरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे। कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे यांनी उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत केले। आपल्या स्वागतपर भाषणातून त्यांनी युवकांनी समाजकारण, शिक्षण, उद्योग, कला, विज्ञान आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रात पुढाकार घेऊन राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन केले। गुणवंत आणि कर्तृत्ववान युवकांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे हीच समाजाप्रती खरी बांधिलकी असल्याचं त्यांनी नमूद केलं। या सोहळ्यात उद्योजक, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवा व्यक्तिमत्वांचा गौरव करण्यात आला। पुरस्कारार्थींनी हा सन्मान आपल्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी असल्याचा भावना व्यक्त केल्या। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे यांचे नियोजन, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य आणि स्वयंसेवकांचे परिश्रम महत्त्वाचे ठरले। राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मराठा विद्या प्रसारक समाजाने युवकांना प्रोत्साहन देण्याची आपली परंपरा पुन्हा अधोरेखित केली आहे। उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या शैक्षणिक, सामाजिक आणि युवकाभिमुख उपक्रमांचे विशेष कौतुक करत सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली आहे। व्यक्तीच्या मागे त्याच्या पालकांचं खूप मोठं योगदान आणि त्याग असतो आणि त्या आई वडिलांचा आज इथे सत्कार करायची संधी मिळाली। आपलं यश याचा आनंदच असतो, पण आपल्या मुलांचं यश याच्यात जास्त आनंद असतो। त्या आईच्या चेहऱ्यावरचे मी एक्सप्रेशन, भाव बघते, तिला किती अभिमान वाटतोय की आपल्या लेकराच्या कौतुकासाठी आपण येतात। त्यामुळे हा कार्यक्रम करण्याच्या मागे एवढाच आमचा विचार होता की चव्हाण साहेबांनी नेहमीच महाराष्ट्राचे फक्त पहिले मुख्यमंत्री नव्हते, पण त्यांना विज्ञानावर प्रचंड प्रेम, म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा, म्हणजे आज देशामध्ये या श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये ही नवीन पिढी जी आहे ना, ही मला अनेक वेळा असं माझं ऑब्झर्वेशन आहे, कदाचित चुकीचंही असेल आणि कदाचित म्हणून मला कधी कधी त्यांच्यात जाऊन रमायला आवडते की कळलं तरी पाहिजे की तुम्ही काय विचार करा। कारण का माझ्याकडे काय मोबाईल नव्हता, बगरे सर तर काही वेगळ्या काळात शिकले, त्यांच्याकडे कदाचित एक शिक्षकाचाच शाळा असेल। आज ते या देशातल्या सगळ्यात उच्च संसदेमध्ये भाषण करायला उभे राहतात। तुम्ही विचार करा कुठून कुठे ती केवढी मोठी झेप आहे ते चालवतात। आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण, समानता कशातून येते? समानता ही किंवा प्रतिष्ठा ही पैशाने आणि यशाने येत नाही, फक्त आणि फक्त शिक्षणातून आणि तुमच्या मेहनतीतून येते। त्यामुळे या संस्थेने चव्हाण सेंटर बरोबर जी प्रतिष्ठा आमची संस्थेची वाढवली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे, सरांचे मी मनपूर्वक आभार मानते। आणि असंच चांगलं काम, एक पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र कसाच जगत राहील आणि तिथे काहीतरी चांगलं काम उभं राहील, ते काम आपण सगळे एकत्र मिळून करूया। आज चव्हाण साहेबांना अभिवादन करून त्यांचे विचार पुढच्या पिढीकडे न्यायचे एक प्रांजळ प्रयत्न यशवंतराव चव्हाण सेंटर करतो, त्याला तुम्ही साथ द्या। आदरणीय सुप्रियाताई, त्याचप्रमाणे नितीन भाऊ ठाकरे आणि सन्माननीय व्यासपीठ या निमित्ताने ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला ते सर्व पुरस्कारार्थी, त्यांच्या समवेत आलेले त्यांचे पालक, कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व बंधू भगिनी, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं हा जो कार्यक्रम होतोय, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला राजकारणामध्ये असेल, समाजकारणामध्ये असेल, सहकारामध्ये असेल, सर्व क्षेत्रामध्ये फार मोठे योगदान चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे। आणि त्याची जाणीव ठेवून त्यांच्याच पावलावरती पाऊल आदरणीय आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक शरदचंद्रजी पवार साहेबांनी काम केलं, करत आहेत। आणि यशवंतराव चव्हाण सेंटरची निर्मिती करून
खऱ्या अर्थानं आपल्या गुरुला आदरांजली वाहण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं. आज विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जे युवक काम करतात त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देऊ, म्हणजे आज खऱ्या अर्थानं ही समोर बसलेली सगळी मंडळी ही महाराष्ट्राच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या भविष्याच्या दृष्टीने किंवा देशाच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं काम ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये करून एक समाजामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये नावलौकिक त्यांनी मिळवला आणि त्याचा सन्मान हा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने हा पुरस्कार देऊन होतोय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.